मी राम धनगर, दूरदर्शन प्रतिनिधी, वाशिमचे. ही माझी शाळाच आहे. उद्या 1 फेब्रुवारी 2025 रोजी वाशिम जिल्ह्यामधील सर्वात मोठा जॉब फेअर अर्थात नोकरी मेळावा वाशिम पोलीस दल आणि युवा हब या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने वाशिम शहरातील हॅपी फ्रेशर्स शाळेच्या प्रांगणात आयोजित केलेला आहे. आणि सगळ्यात मोठा हा मी यासाठी म्हटलं की यापूर्वी असा कुठला नोकरी मेळावा वाशिम जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाला नाही. कशी याची तयारी राहणार आहे, काय नियोजन असणार आहे, कुठे मुलांना यावं लागेल, कुठे नोंदणी करावी लागेल, या सगळ्या बाबीचा इत्थंभूत आढावा आज आपण ग्राउंड जिरून घेत आहोत. माझ्यासोबत युवा हबचे राहणे सर आहेत, पवार साहेब आहेत, अजून एक दादा माझ्यासोबत आहेत. नमस्कार, स्वागत आहे. तयारी झालेली आहे त्यांचं? तयारी बऱ्यापैकी झालेली आहे आणि आपण बघत आहोत की वेगवेगळे स्टॉल आपण इथे इन्स्टॉल केलेले आहे, जेणेकरून जो क्राऊड येणार आहे, कारण येणारा क्राऊड हा आमच्यापेक्षा म्हणजे आम्ही जो अपेक्षित केला होता, एसपी साहेबांनी जो अपेक्षित केला होता, पण आम्ही 5 ते 6 हजार अपेक्षित केला, पण आमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन 10,000च्या वरती झालेलं आहे. आणि माझ्या मते वाशिम जिल्ह्यातला सगळा म्हणजे अप्रतिम आणि भव्य जॉब फेअर हा नोकरी मेळावा पोलिसांचा जो एसपी ऑफिसच्या मार्फत आपण राबवतोय तो आज होणार आहे, उद्या होणार आहे. आणि त्याची ही पूर्वतयारी आपण बघत आहोत की खूप छान पद्धतीने चालू आहे. 10,000 कॅन्डिडेटनी नोंदणी केली असं म्हणतो आपण. किती कंपनी आलेल्या आहेत तिथे? साधारणपणे आपण इथे सगळ्यात पहिले वाशिममध्ये जॉब फेअर घेत असताना प्रथमतः 50 कंपन्यांचं आपण इथे नियोजन केलं होतं, पण इथला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहता आज आपल्याकडे जवळजवळ 135 प्लस कंपन्यांनी आपल्याकडे रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि या 135 प्लस कंपन्या रजिस्ट्रेशन करत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीज असतील, त्या बँकिंग असेल, फार्मा असेल, ऑटोमोबाईल असेल, वेगवेगळ्या इंडस्ट्री. तर इथे आपण सुरुवातीला 50 म्हटल्याप्रमाणे पण आता 135 कंपन्या आहेत. कंपन्यांचं जर स्वतःहून आपल्याला अप्रोच होत आहेत की सर आम्हाला जॉब फेअरला यायचं आहे, आम्हाला जॉब फेअरला यायचं आहे. म्हणजे आजपर्यंत आपण जे पोलीस विभागामार्फत वेगवेगळे जॉब फेअर केले त्या सगळ्या पोलिसांच्या जॉब फेअर मध्ये हा उद्याचा जो वाशिम पोलीस एसपी ऑफिसचा जो जॉब फेअर होणार आहे तो पूर्ण एकदम टॉपला जाणार आहे सर, आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार आहे उद्या. याचे 2 अर्थ निघतात. एक तर वाशिम जिल्ह्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे, किंवा मग त्या कंपन्यांना वाशिम मधला जो काही सुशिक्षित तरुण आहे तो आवडतो. तुम्ही काय सांगा? नाही, याच्यामध्ये खरं जर तुम्ही आता 2 पॉईंट सांगितलं की वाशिम जिल्ह्यामध्ये बेरोजगारी आहे, पण खऱ्या अर्थाने ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या MIDC आहे, पुणे MIDC असेल, चाकण असेल, रांजणगाव असेल, किंवा शिरवळ असेल, किंवा अहिल्यानगरची असेल, छत्रपती संभाजीनगरची असेल, विदर्भातला मुलगा वाशिम जिल्ह्यातल्या मुलाची जी कॅपॅसिटी काम करण्याची किंवा इकडच्या ज्या हार्डवर्क श्रमजीवी आहे आणि बऱ्यापैकी 60 ते 70% जो क्राऊड आहे मुलांचा एम्प्लॉयमेंटचा हा सगळा इकडचा आहे. आणि डेफिनेटली मल्टीनॅशनल कंपन्या असतील, मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या असतील, या सर्वांना इकडच्या मुलांचं खूप आकर्षण आहे, कारण इकडची मुलं हार्डवर्क आहे आणि मोठ्या प्रमाणात हार्डवर्किंग करतात. त्याच्यामुळे आम्ही एसपी सरांना निवेदन दिलं होतं. त्यांचं पण निवेदन होतं की आपल्याला एक इथल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी काहीतरी वेगळं काम करायचं आहे. आणि विशेष म्हणजे पोलीस हा जॉब फेअर घेत आहे, ही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आहे. डेफिनेटली बरोबर आहे. बऱ्याच मुलांचं असं देखील कन्फ्युजन झालं होतं की जणू काही पोलीस भरती आहे. मात्र युवा हब ही जी संस्था आहे ही महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटला सोबत घेऊन हे काम करते, कारण की कोणीतरी मीडिएटर असावा आणि मीडिएटरचं काम पोलीस डिपार्टमेंट करत आहे. बरोबर. आज कंपन्यांमध्ये खूप साऱ्या सर वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ओपनिंग्स आहेत. त्या ओपनिंग्स असताना मुलांना ओपनिंग्स किती आहेत आणि कुठे आहेत याची कुठेही माहिती नाही. बऱ्याच वेळा फसवणूक देखील झालेली आहे. बऱ्याच वेळा फसवणूक होते किंवा वेगवेगळे आमिष दाखवले जातात. तर ते आमिषला बळी न पडता आपण पोलीस विभाग का निवडला, तर मला नाही वाटत की पोलीस विभाग जर असेल आणि एखाद्या जिल्ह्याचे एसपी हा जॉब फेअर ऑर्गनाईज करत आहेत आणि कोणी पैसे घ्यायची डेअरिंग करत असेल तर असं काही सुद्धा होणार नाही. त्यामुळे उद्या येणारा जो क्राऊड आहे हा क्राऊड हा 100% आपण प्लेस करण्याचा उद्या इथे प्रयत्न करणार आहोत. आणि ज्या उमेदवारांना इथे उद्याच्याला आपल्याला जॉब देता येणार नाहीत अशा काही पोलीस पाल्य असतील किंवा काही उमेदवार असतील अशा उमेदवारांना आपण जॉब कार्डचं वाटप करणार आहोत. हे जॉब कार्ड साधारणपणे पुढील 6 महिन्यापर्यंत त्या मुलांना व्हॅलिड असेल. त्या मुलांना प्रत्येक सोमवारी एसपी ऑफिसच्या माध्यमातून आपण त्यांना दर सोमवारी उद्या 5 कंपन्यांची त्याला ओपनिंग देत आहोत. उद्या जर त्याचं इथे सिलेक्शन नाही झालं लक बाय चान्स तर आपण त्याला पुढील 6 महिने एक साधारणपणे 150 कंपन्यांची ओपनिंग्स आपण त्याला देणार आहोत.
तुम्ही आता सांगितलं की बँकिंग, फायनान्स किंवा मग तत्सम मल्टीनॅशनल कंपनी इथे येत आहेत. मात्र विदर्भामध्ये शिक्षक बनू इच्छिणारे मुलं, डीएड बीएड करणारे, त्यांचं बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे. तर मला देखील प्रत्यक्षात काही लोकांचे फोन आले पर्सनली की दादा शिक्षक आम्हाला व्हायचं आहे, असं काही आहे का, शाळा वगैरे काही प्रायव्हेट वगैरे अशी काही संधी आहे का मग याच्यामध्ये? प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर डीएड किंवा बीएड झालेले विद्यार्थी असतील, काय होतं सर, डीएड बीएड झालेल्या विद्यार्थ्यांकडे ग्रास्पिंग पॉवर आणि त्यांची टीचिंग कॅपॅसिटी आणि ग्रुप लिडरिंग खूप चांगलं असतं. यांना फक्त एक व्यवस्थित मार्गदर्शन महत्त्वाचं असतं. आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये डीएड बीएड झालेले शिक्षक आता बऱ्यापैकी रिक्रूट करतात. ॲक्च्युली पुणे मुंबई सारख्या अहिल्यानगर असेल, संभाजीनगर असेल, या ठिकाणी मोठमोठ्या कॉन्व्हेंट स्कूल झालेल्या आहेत, तिथे हे शिक्षक आपण प्लेस करू शकतो. आणि दुसरी गोष्ट, जर काही शिक्षकांकडे जर काही स्किल नसेल तर त्यांना बिफोर जॉब म्हणजे जॉबच्या अगोदर आपण त्यांना स्किल डेव्हलपमेंटचं पण ट्रेनिंग देणार आहोत. ही ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांची जी क्वालिटी, त्यांची जी रिक्वायरमेंट आहे एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या स्कूलला किंवा एखाद्या कॉलेजला, ती फिलफुल होते आणि त्यानुसार त्यांचं रिक्रुटमेंट होतं. सर म्हणजे उद्या या मेळाव्यामध्ये काही अशा काही शाळा किंवा अशा काही कंपनी येतात की ते शिक्षक त्यांना हवे आहेत? नाही, त्याच्यामध्ये मला सांगण्याचा दृष्टिकोन असा आहे की आपल्याकडे जरी शिक्षण आणि डीएड बीएडच्या कंपन्या जरी येत नसल्या तरी त्याच्या जे काही त्याच्या संलग्न एज्युकेशन आहे, त्या संलग्न एज्युकेशनच्या आपल्याकडे 1, 2 ते 3 कंपनी येत आहेत. जसं की आपल्याला वाशिम म्हणजे पुसद सारख्या शहरामध्ये असू द्या किंवा आपल्याकडे यवतमाळ असेल किंवा आजूबाजूच्या अकोला असतील, या आजूबाजूच्या एरियामधल्या ज्या फायनान्सच्या कंपन्या आहेत सर, या फायनान्सच्या कंपन्यांनी काय केलेलं आहे की आपल्याला मोटिवेशन दिलेलं आहे की सर तुम्ही कोणत्याही स्टाफांना डीएड असू द्या बीएड असू द्या, त्यांना आम्ही ऑलरेडी फायनान्स कंपनीमध्ये आम्ही त्यांना मर्ज करून घ्यायला तयार आहोत. त्याच्या पात्रतेप्रमाणे घ्यायला तयार आहोत आम्ही. ठीक आहे. आता उद्या 10,000 ही क्राऊड एवढी येणार आहे, त्याचं मॅनेजमेंट कसं एवढं यायचं कसं असणार आहे थोडक्यात सांगा. मॅनेजमेंटचं आता खरं सांगायला जर गेलं तर इथे प्रत्येक गोष्टीला सिक्वेन्स आहे सर. कोणताही मुलगा डायरेक्ट तुम्हाला अप्रोच होणार नाहीये. एंट्री पासून एक्झिट पर्यंत त्याला 4 ते 5 फिल्टरेशनला सामोरं जावं लागणार आहे. विशेषतः त्याला पालक वर्ग त्यांच्यासोबत असणार आहेत. आम्ही पालक वर्ग अलाउड करणार नाही. आम्ही फक्त जे बेनिफिशियरी विद्यार्थी स्टुडंट आहे, जे उमेदवार येणार आहे जॉबसाठी, तर त्यांना आपण गेटच्या आतमध्ये घेणार आहे. गेटच्या आतमध्ये घेताना त्यांना आपण एक ऍप्लिकेशन फॉर्म देणार आहोत. तो त्याचा एक गेट पास असणार आहे आणि तो गेट पास गेल्यानंतर जो आपण कॉन्फरन्स मोठा डोम ठेवलेला, जिथे हॉल आपण म्हणू शकतो, तिथे आलेली मुलं तिथे बसणार आहोत. यस, तिथे आल्यापैकी मुलांच्या हातात जो आपण सिरियल वाईज त्या फॉर्मवरती सिक्वेन्स असणार आहे, 1 to जे काही सिरियल नंबर असणार आहे त्यानुसार तो फॉर्म फिलअप करेल. आणि तो फॉर्म फिलअप केल्यानंतर आमचा सेकंड आमची जी फिल्ट्रेशन स्टेप आहे ही हेल्प डेस्कची आहे. हेल्प डेस्ककडे काय होतं, हा पेंटॉल. तर याच्यामध्ये असा विषय सर, आम्ही डोम मधनं 100 मुलं मुली इकडनं ड्रॉप सेंड करणार आहोत. आणि इथं आल्यानंतर आम्ही त्यांचे एज्युकेशन वाईज 5वी ते PG पर्यंत ऑल सेक्टरचे आम्ही बॅरिकेड्स लावलेले, हे हेल्प डेस्कचे काउंटर ठेवलेले. सपोज 10वीचा मुलगा आला तर 10वीच्या मुलाला आता सपोज काय झालंय, इथे त्यानंतर इंटरव्ह्यू सेक्शन आतमध्ये, तर 120 कंपन्या आतमध्ये बसलेल्या. आता 10वीचा मुलगा आतमध्ये 120 कंपन्या शोधत नाही बसणार आहे. तर 10वीच्या मुलाला हेल्प डेस्कचं फिल्ट्रेशन तिथे मिळणार आहे. तिथून त्याला 10वीच्या मुलाची कंपनी आतमध्ये 50 नंबरला असेल किंवा 60 नंबरला, तर आमची जी हेल्प डेस्कची टीम आहे ती त्याला एक पर्टिक्युलर कुपन प्रोव्हाइड करणार आहे. त्या कुपनवरती 50 आणि 60 म्हणजे 50 आणि 60 नंबर टिक करून देणार. आणि तो स्पेसिफिक मुलगा 10वी झालेला किंवा 12वी झालेला मुलगा स्पेसिफिक आतमध्ये ज्या 50 किंवा 60 नंबरला जी कंपनी, त्याच काउंटरला तो इंटरव्ह्यू जाईल. याने काय होईल, वेळ कमी वाचेल, त्याला कंपनी शोधायला म्हणजे जास्त वेळ जाणार नाहीये. आणि तिथला HR जो आहे प्रतिनिधी कंपनीचा, तो ते कुपन व्हेरीफाय करेल की बाबा हेल्प डेस्कच्या टीमने माझ्याकडेच त्याला पाठवलं आहे का, एक ठराविक मार्किंग करून. आणि जर त्याचं आता उद्याच्या जॉब फेअरचं खरं जर वैशिष्ट्य पाहायला गेलं तर मी तुम्हाला नमूद करतो, जर त्या HRने त्याचं सिलेक्शन इंटरव्ह्यू होऊन सिलेक्शन जर केलं तर आम्ही जागेवरती त्या मुलाला ऑफर लेटर तिथे इश्यू करणार आहोत. हा आमचा सगळ्यात मोठा उद्याच्या जॉब फेअरचा सक्सेस रेशो असणार आहे. ठीक आहे, धन्यवाद सर. आणि एकंदरीत राणे सरांनी आपल्याला उद्याची कार्यप्रणाली कशी असेल ते सांगितलेली आहे. तर 1 तारखेला सकाळी 9 ते सकाळी 8 पासून शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत टायमिंगचं असं काही लिमिट नाहीये. यांनी असा एक पॉझिटिव्ह पॉईंट सांगितला की जेवढे मुलं येतील त्या सगळ्यांनाच जॉब मिळण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. उद्या बघूया आता आपण. तरी देखील हॅपी पेशर्सच्या या प्रांगणामध्ये गेट क्रमांक 2 मधून मुलं एंटर होतील आणि तिथे त्याचं पहिलं व्हेरिफिकेशन होईल. नंतर ते शेजारच्या त्या डोममध्ये जातील. तिथनं सॉर्टिंग झाल्यानंतर या पेंडॉलमध्ये येतील आणि क्वालिफिकेशन नुसार, कागदपत्रानुसार त्यांची छाननी होऊन ते पुन्हा एकदा मेन एंट्री सेक्शनला, इथे काही खाली रूम्स आहेत, खाली तळमजला आणि वरचा
एक फर्स्ट फ्लोअरला, तिथे त्यांचं ते व्हेरिफिकेशन होणार आहे इंटरव्ह्यूचं, आणि पात्र झाल्यास त्यांना जागच्या जागी ऑफर लेटर मिळणार आहे. तर पुन्हा एकदा युवा हब आणि पोलीस डिपार्टमेंटला शुभेच्छा, आणि तुम्हाला देखील ऑल द बेस्ट. चांगली प्रिपरेशन करा आणि तुमच्या करिअरला शुभेच्छा आमच्यातर्फे देखील. थँक्यू सो मच. थँक्यू.